ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून। बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाचा नेता सुधाकर बडगुजरांवर नितेश राणेंचा गंभीर आरोप। सलीम कुत्ता सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो। सुधाकर बडगुजर म्हणतात तो मी नव्हेच। माझे संबंध न होते, कधी नाही, यापुढे नाही, या मागेही पण नाही। आमदार नितेश राणे आणि विधानसभेत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले। बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत नाचताना बडगुजर यांचा एका पार्टीतील व्हिडिओ समोर आलाय। यावरून नितेश राणे आणि दादा भुसेंनी ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्या पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मध्ये तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष मध्ये पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे। अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत, अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो, याचे लागे बांधे कोणाशी आहेत। आणि बडगुजर हा एक छोटा मासा आहे, याला कोणाचा वरदहस्त आहे, याचे कोणाशी लागे बांधे आहेत, याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, नितेश राणेंच्या आरोपांना उत्तर देताना सुधाकर बडगुजर यांनी तो मी नव्हेच असा दावा केलाय। म्हणजे जे काही बेबनाव केला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीच्या व्हिडिओवरून आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशीची घोषणा केली। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेग, पेंग्विन आणि पार्टी याच्यामधनं एक मोठं वलय निर्माण होतं आणि यातल्या पार्टीचा भाग आहे। इतके बिचारे निष्पाप लोक मारले, त्या कुत्त्याबरोबर डान्स करायचा, त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायची। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय त्याला पदावर बसवायचं आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या। खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता, पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं, हे अतिशय गंभीर आहे। त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल। याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का, कोणाचा आशीर्वाद होता का, ही तपासण्यात येईल। बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टीच्या व्हिडिओवरून विरोधकांनी रान उठवल्यानंतर ठाकरे गटाकडून आरोप फेटाळण्यात आले। कुठच्याही प्रकारे कुठच्याही पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात अयोग्य गोष्टीमध्ये जर असतील, याची शहानिशा झाल्याशिवाय प्रतिक्रिया देणं मी उचित नाही। परंतु एक गोष्ट नक्की आहे की अशी असेल तर त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावं ना, फक्त ब्रेकिंग न्यूज करण्यात काय अर्थ नाही। दरम्यान कथित व्हिडिओत आरोपी सलीम कुत्तासोबत डान्स करणारे सुधाकर बडगुजर कोण आहेत पाहूयात। सुधाकर बडगुजर ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख आहेत। खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात। सुधाकर बडगुजर 2007 सालापासून सतत नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत। 2020 मध्ये महापालिकेची जबाबदारी बडगुजर यांच्यावर सोपवण्यात आली होती। मुंबईतील वरिष्ठ नेत्यांशी बडगुजर यांचा चांगले संबंध असल्यामुळे पुन्हा महानगर अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली होती। नाशिक महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता, सभागृह नेता म्हणून बडगुजर यांनी काम केलंय। शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून बडगुजर यांच्या नावाची चर्चा आहे। आता बडगुजर ज्या सलीम कुत्तासोबत पार्टी करत होते तो कोण आहे पाहूया। सलीम कुत्ताचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख आहे। 1993 मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी आहे। बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली। सुप्रीम कोर्टानं 2013 साली शिक्षा वैध ठरवली।
सलीम कुत्तावर स्फोटात वापरलेलं साहित्य पुरवल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी मोहम्मद डोसा याच्याशी सलीम कुत्ताची जवळीक होती. मोहम्मद डोसा याच्याशी संपर्क ठेवून शस्त्रसाठा पुरवल्याचा कुत्तावर आरोप आहे. गुजरातमधून हा शस्त्रपुरवठा जमा करून तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता. बॉम्बस्फोटात हा शस्त्रसाठा वापरण्यात आला. सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेलं RDX पुरवल्याचा आरोप आहे. नितेश राणेंनी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आत्ताच आघाडी उघडण्याचं नेमकं कारण काय आहे? तर 2 वर्षांपूर्वी सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतरच नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. नारायण राणेंनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राणेंच्या अटक प्रकरणानंतर सुधाकर बडगुजर अचानक प्रकाश झोतात आले होते. मात्र आता नितेश राणेंनी एकाच दगडात 2 पक्षी मारल्याची चर्चा आहे. नारायण राणेंच्या अटकेची परतफेड आणि नवाब मलिकांमुळे बॅकफूटवर गेलेली महायुती पुन्हा फ्रंट फूटवर आली आहे. दरम्यान नितेश राणेंनी केलेल्या आरोपानंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्या कार्यालयातून पवन मटाले नावाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. नितेश राणे यांनी सभागृहात उबाटा गटाचे महानगर प्रमुख, नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे. याबाबत त्यांनी पुरावा देखील सभागृहात सादर केलेला आहे आणि त्यानंतर आता नाशिक पोलीस सतर्क झालेली आहे. आपण बघू शकतोय की नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या पवननगर या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांचं संपर्क कार्यालय आहे आणि या ठिकाणूनच आता नाशिकच्या गुन्हे शाखे पथकाने पवन मटाले नामक व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. सुधाकर बडगुजर नाशिकमध्ये नसल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आलेली नाही. मात्र ते नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन विक्की कदमचा मी तब्रेज शेख, साम TV नाशिक.